भागामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजपर्यंत आपण पाहतो की ग्रामीण भागातल्या अनेक युवकांवरती गुन्हे दाखल करण्यात आले ते ज्यांनी की जरांगे पाटलांच्या उपोषणाला साखळी उपोषणाचं स्वरूप दिलं होतं. अशा काही तरुणांवरती गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यातच काही तरुणांनी भिशेवागली मांजरापट्टा या ठिकाणी निवेदन देण्याकरता खासदार सुधाकर श्रंगारे यांना अडवण्याचा प्रयत्न केला होता. तर त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकं कशासाठी गुन्हे दाखल केले व त्यांच्या मागचा उद्देश काय होता. काय सांगशील भैया, तू शिक्षण शिकतोस तर तुझ्यावरती गुन्हा का दाखल केला आणि तुझा हेतू काय होता त्या दिवशीचा? हेतू होता फक्त आम्हाला मराठा आरक्षण भेटावं. कारण आम्ही त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. आम्ही भगवे गमजे घेतले आणि आम्ही त्यांना अडवले, पण त्यांनी आम्हाला प्रतिसाद दिला नाही. तरी पण त्यांनी सभा घेतली आणि आमच्यावरच गुन्हे दाखल केले. कारण आम्ही त्यांना मराठा आरक्षण भेटावं ह्यासाठी आम्ही त्यांना प्रयत्न करत होतो, पण त्यांनी आम्हाला प्रतिसाद दिला नाही आणि त्यांनी आमच्यावर गुन्हे दाखल केले. साधारण किती लोकांवरती गुन्हे दाखल केले? 37 जणांवर गुन्हे दाखल केले त्यांनी. तर काय सांगाल मामा, तुम्ही ज्येष्ठ आहात, त्या दिवशी काय घडलं होतं नेमकं आणि खासदार साहेबाला नेमकं काय निवेदन देत होता तुम्ही? मराठा आरक्षण मिळावं म्हणून निवेदन द्यायला होतं. तर अख्खं गाव होतं त्या ठिकाणी. अख्ख्या गावाचे सोडून हेतू पुरस्कार काही गावातल्याच्या सांगलीवरून शाळेतल्या मुलांची ही नावं घालून हेतू पुरस्कार केस करायला लावली 37 लोकांवर. म्हणजे आपलं काही म्हणणं खासदार साहेबांनी ऐकून घेतलं की नाही? नाही घेतलं नाही. आणि आपलं भावाचंही विचारायला होतं, शेतीमालाचे भाव, गॅस सिलेंडरचे भाव ही विचारायला होतं. तर आम्हाला त्यांनी ती न काही बोलता जुमानता मंदिरात गेल्याने भाषणाला सुरुवात केली. मग त्यावेळेस भिशेवागुलीमध्ये ज्यावेळेस खासदार साहेब आलते त्यावेळेस त्यांच्यासोबत आणखीन काही नेते होते का? हां, बरेच होते ना. कराडाप्पा, काही त्यांचे तालुका पातळीवरचेही लोक होते त्यांचे BJPचे. तर भैया मामा, काय सांगाल नेमकं तुमचा त्या दिवशी काय प्रकार घडला? तुम्ही तिथं होतात का? आम्ही गेलो बघायला, सभा आहे गडे, चला बघून येऊ. आणि मराठा आरक्षणासाठी थोडं उपस्थित होतो आम्ही. पण त्यावेळेस त्यांनी काहीच आमचं न ऐकता पोलीस फोर्स बोलवून आमच्यावर गुन्हे दाखल गावच्या पुढारीने केले आमच्यावर. त्यावेळेस काही आपल्यावर पोलिसांमार्फत लाठीचार्ज किंवा असा काही प्रयत्न? नाही, थांबवाथांबी करीत होते. नुसत्या घोषणा देत होतो आम्ही, पोलीसवाले आपलं थांबवाथांबी करीत होते. माननीय खासदार साहेबांनी नेमकं तुमचं थोडं तरी मत ऐकून घेतलं? काही नाही. आमच्याकडे त्यांनी लक्ष पण केलं नाही. त्यांनी त्यांच्या सभेत गुंग होते. रमेश कराडाप्पा होते, खासदार साहेब होते, पुन्हा त्यांचे काही सहकारी असतील समजा. मग काय सांगाल भैया, नेमका जर तुमच्यावर असा अन्याय झाला असेल तर इलेक्शन स्वरूपात तुमचं मत काय असेल? इलेक्शन स्वरूपात जरांगे पाटलांनी जो आदेश दिलेला आहे आम्हाला, त्या आदेशाचं पालन करून ज्याने आमच्या मराठा आरक्षणाला विरोध केला त्या पूर्ण उमेदवाराला आम्ही पाडण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यांच्या विरोधातच मतदान करणार आहोत. त्यातल्या त्यात आपल्या लातूरचे खासदार श्रंगारे आणि आमदार रमेश अप्पा कराड या दोघांची सभा ज्यावेळेस भिशेवागलीत होती त्यावेळेस आम्ही निवेदन देत होतो. मराठा क्रांतीचे पोरं जे होते ते साधारण आम्ही 40 पोरांनी निवेदन देण्याचा प्रयत्न केला त्या दिवशी, परंतु याने आम्हाला निवेदन स्वीकारलं नाही. त्याच्यानंतर संध्याकाळी 2:30 वाजता गुन्हे 2:30च्या नंतर नोंद केले त्याने आमच्यावर. साधारणतः शिकायलेले त्याच्यात 9-10 पोरं आहेत. त्या पोरावर ह्यांनी गुन्हे नोंद जाणून बुजून गावातील राजकीय पुढाऱ्यांनी सांगून, गावचे चालू सरपंच आहेत त्या सरपंचांनी सांगून नावं, माझ्या माहितीनं 400 तरुण होते तिथं. 400 तरुणात नावं तर पोलिसाला माहीत नव्हते कुणाचे. तर गावातल्या राजकीय पुढाऱ्याने नाही, मला काय म्हणायचं आहे, जे निवेदन तुम्ही देण्यासाठी त्यांना उभारले होतात त्या निवेदनाची एखादी प्रत आपल्या जनतेला दाखवू शकता का? आता सध्या आम्हाला आज तहसीलदार साहेबांनी बोलवलेलं आहे. आज सोबत प्रत आणलेली नाही आम्ही. त्याची प्रत आहे आमच्याकडे, दाखवायची असेल तर आम्ही नंतर दाखवू शकतो, पण आज सोबत आणलेली नाही. कारण आज आम्हाला तहसीलदार साहेबांनी नोटीस देऊन बोलवलेलं आहे. 5,000चा जात मुलगा आहे तो, त्याच्यासाठी बोलवलेला. काय सांगाल, आपल्या शिक्षण शिकणाऱ्या विद्यार्थ्यांवरती असे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत, त्यांचं भविष्य अंधारात टाकण्याचा प्रयत्न या राजकारण्याकडून करण्यात आला आहे. तर आपली विचारश्रेणी काय आहे राजकारणावर? हे कुठंतरी सरकार जनतेला दाबलं जाते. आणि मराठा समाजाच्या वतीने आम्ही ग्रामपंचायतमध्ये मिटिंग घेऊन आम्ही चर्चा केली असता आम्ही त्यांना म्हणलं होतं, तुमचे जे बी नेते आहेत, आम्ही गावबंदीचा इशारा असल्यामुळं जरांगे पाटलाच्या, तर त्या ह्याच्यावर अनुषंगानं आम्ही तुम्हाला म्हणलं, तुमचे नेते आहेत, तुमच्या नेत्याचा सत्कार आम्ही कुठेही घेतो. आमच्या वतीनं, आमच्या मराठा समाजाच्या कार्यकर्त्याच्या वतीनं आम्ही वर्गणी करून त्यांचा सत्कार, तुम्ही गावाच्या बाहेर कुठलंही कार्यालय वगैरे बुक करून काही करते तर आम्ही सत्कारच प्रतिसाद देतो.
पण त्यांनी अरेराव्याची भाषा करून ज्यावेळेस मिटिंगमधून उठून करा काय करायचं ते मी तर आणणारच. तुम्हाला कसं अशी भूमिका कुणाची होती? अशी भूमिका सरपंच आणि त्यांचे पंच कमिटी ज्यावेळेस आम्ही मराठा कार्यकर्ते चर्चा करायला, मग त्यानंतर त्यांनी काय केलं, ठीक आहे म्हणे तुम्हीच मराठा आहे का आम्ही नाही का, मग त्या भूषवून ते म्हणले आणणार मी, तुम्ही कितीही ताकद लावा मी आणणार. मग आरक्षण त्यांना मिळालेलं आहे ऑलरेडी. आणि जे काही बाकी आहेत वंचित त्यांनी पहिल्या त्यांच्या 60-70 यादीमध्ये त्यांचे नाव आले, त्यांना निवून बसलेत, म्हणजे ते मुग गिळून बसलेले आहेत. आपण ज्या सरपंचाला निवडून दिलं तेच सरपंच आपल्या मराठा आरक्षणाच्या विरोधात जातात. विरोधात जात आहेत तेच आता विरोधात जात आहे, कारण त्यांना भेटलंय बाकीच्याच येणं आणि सगळे सोयरे ह्यांना त्यांचा विरोध आहे किंवा ते विरोध दर्शवतात. उघडलेल्या लोकसभा इलेक्शनमध्ये आपल्या गावची पूर्ण गावची एक काय भूमिका असेल या इलेक्शनावर भूमिका म्हणजे विरोध आहे. जे बी कार्यकर्ते स्थानिक कार्यकर्ते आहेत किंवा ज्यांनी बी ह्या मराठा समाजाच्या ह्याला तर आपण पाहू शकता कशा प्रकारे जनतेला दाबण्याचा प्रयत्न प्रस्थापित सध्याच्या राजकारण्यामार्फत केला जात आहे व हा प्रकार एका गावात नसून पूर्ण मांजरा पट्ट्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे. तर आपण सध्याला पाहू शकता खासदार साहेबाबद्दल किंवा पूर्ण तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये एक नाराजीचं वातावरण आहे. तर आपल्या बेदडक आवाजला पेजला फॉलो करा, लाईक करा, शेअर करा. मी बेदडक आवाजसाठी शरद पवार, लातूर.